नमस्कार. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. माझं सगळं लहानपण चाळीत गेलं. मला हे सांगायला कुठेच कमीपणा वाटत नाही, उलट अभिमानच वाटतो. कारण मी जे काही शिकले ते चाळ संस्कृतीतूनच. सगळ्या जाती, धर्म, पंथाचे, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यातून आलेले आम्ही लोक अगदी मिसळून राहायचो. सगळे सण, परंपरा अगदी पारंपरिकपणे जपायचो. सणाच्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या घरातून पुरणाच्या स्वयंपाकाचा दरवळ यायचा. संक्रांतीच्या दिवशी पण सकाळी आम्हा मुलांची खेळायची गडबड. मुलं पतंग उडवण्यासाठी आणि मुली भातुकलीत पण आमची स्वयंपाकाची लगबग. तेव्हा खेळताना कोणाच्या घरून येणारा भज्यांचा आणि पापड तळल्याचा खमंग सुवास, पुरणपोळीचा तो खरपूस गोड वास, आमटीच्या चुरचुरीत फोडणीचा ठसका, ती आठवण अजूनही मनात साठवलेली आहे. हीच आठवण जपण्याचा आणि त्याचा वारसा पुढे देण्याचा मी प्रयत्न करते. आणि संध्याकाळी आम्हा मुलींची साडी नेसून सगळ्यांच्या घरी तिळगुळ द्यायला जायची गडबड. किती आपलेपणा होता तेव्हा. ओळख नसली तरी वडीलधारी माणसं तिळगुळ दिल्यावर मनापासून आशीर्वाद द्यायची. संक्रांत हा सुवासिनींचा महत्त्वाचा सण. आपल्या सौभाग्यासाठी निरोगी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना सवाष्णी करतात. सवाष्ण जेवू घालणं म्हणजे आपल्या घरी एखादं देवीचं रूप येऊन जेवून जातं अशी वडीलधारी माणसं म्हणायची. मलाही ते खरंच वाटतं. म्हणूनच अशा सणांना एखादी सवाष्ण मी जेवू घालते. ती येऊन कुठल्या तरी देवीच्या रूपात आपल्याला आशीर्वाद देऊन जाते, मनापासून समाधानाने जेवते आणि आपल्याला आशीर्वाद देते. याच्याने खरंच एक चैतन्य मिळतं. सगळी ऑर्डर पूर्ण करून झाल्या आणि सुगडांची पूजा करून घेतली. तुम्ही सगळेजण लाईक्सच्या माध्यमातून मला तिळगुळ देऊ शकता. काही ऑर्डर करायचे असल्यास कॉल किंवा मेसेज करू शकता. धन्यवाद.